आजची रेसिपी आहे सकाळच्या धावपळीच्या वेळात अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनणारी शिराळ्याची भाजी। खूप सुंदर अशी ही भाजी बनवून तयार होते आणि खूप कमी वेळामध्ये बनते। चला तर रेसिपीकडे वळूया। नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई या यूट्यूब चॅनल मध्ये। इथे मी शिराळा म्हणजे काही जणांना दोडका देखील म्हणतात, कांदा, टोमॅटो आणि बटाटा जो आहे तो बारीक असा चिरून घेतला आहे। खूप बारीक देखील नाही चिरला आहे, आपण ज्याप्रमाणे भाजीसाठी चिरतो त्याप्रमाणे चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे ह्यामध्ये आलं लसणाचं वाटण देखील टाकून घेणार आहोत। मी इथे भरकट वाटलेलं आलं लसूण घेतलं आहे। फ्रेश वाटलेले आलं लसूण घ्यायचे, त्यामुळे खूप छान असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो। त्यानंतर चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे आणि तो फोडणीबरोबर एकजीव करून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये आपण अगदी 2 चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा आहे आणि हिंग देखील कांद्याबरोबर चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे। कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो देखील यामध्ये चांगलं एकजीव करून घेणार आहे। त्यानंतर सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत, त्यामध्ये हळद पावडर, मीठ आणि घरामधला जो आपला मिक्स मसाला असतो घरगुती मसाला तो टाकून घ्यायचा आहे आणि तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आता हे पुन्हा मसाले सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे। त्याला तेल सुटायला लागलं की वरून चिरून घेतलेला शिराळा टाकून घ्यायचा आहे। शिराळा एकदम मोठा किंवा एकदम बारीक नाही चिरून घ्यायचा। त्यानंतर बटाटा टाकून घेतला आहे। बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण बटाटा टाकल्यानंतर खूप छान अशी चव येते भाजीला। आणि आता ह्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी ठेवून वाफेवरती ही भाजी शिजवून घेणार आहोत। भाजी अगदी कमी वेळात शिजण्यासाठी आपण जे झाकण ठेवतो आहे त्यामध्ये वरून पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे वाफ खूप पटकन बनली जाते आणि भाजी पटकन शिजली जाते। हे बघा, छान अशी भाजी आपली शिजत आहे। भाजी शिजताना मध्ये मध्ये वाफ काढून चमचा मारायचा आहे। तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता। ह्याप्रमाणे भाजी शिजवून घेऊ शकता किंवा सुकी भाजीसुद्धा छान लागते ह्याची। दोन्ही प्रकारे तुम्ही भाजी बनवू शकता। चला तर मी ह्यातला पाणी जो आहे तो अजून थोडा शिजवून घेत आहे। आपली भाजी पूर्णपणे शिजली आहे, फक्त पाणी जो आहे तो मी आटवून घेते। हे बघा, छान अशी भाजी बनवून तयार झाली आहे। अगदी सुंदर अशी ही भाजी बनवून तयार होते आणि टिफिनला नेण्यासाठी अगदी सुंदर अशी रेसिपी आहे आणि तुम्ही अगदी कमी वेळामध्ये झटपट अशी ही भाजी बनवून तयार करू शकता आणि खूप चविष्ट अशी भाजी बनते। याआधी देखील बऱ्याचशा टिफिनच्या रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत, तुम्ही त्या देखील बघू शकता। अगदी सहज सोप्या पद्धतीने बनणाऱ्या भाज्या मी शेअर केल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती देखील मला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्ही माझी व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुमच्याकडे ह्या शिराळ्याला आणखीन काय नावाने संबोधले जाते ते नक्की माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।